मंडळी, बीड शहरालगत उघडकीस आलेल्या एका धक्कादायक आणि मन सुन्न करणाऱ्या घटनेनं संपूर्ण जिल्ह्यातच नाही तर शासकीय वर्तुळातही मोठी खळबळ उडून दिली आहे. बीडच्या जीएसटी विभागात राज्य कर अधिकारी म्हणून कार्यरत असलेले सचिन जाधवर यांचा मृतदेह सोलापूर धुळे महामार्गालगत कपिलधार रोडवर एका खासगी कारमध्ये संशयास्पद अवस्थेत आढळून आलाय. गेल्या 24 तासांपासून बेपत्ता असलेल्या या वरिष्ठ जीएसटी अधिकाऱ्याचा मृतदेह सुनसान रस्त्यावर कारमध्ये सापडल्यानं हे त्यांनी स्वतःला संपवलेलं आहे की त्यांची हत्या झाली, असा गंभीर प्रश्न या निमित्ताने निर्माण झालाय. मात्र पोलिसांच्या प्राथमिक तपासानंतर ही घटना हत्या नसून त्यांनी स्वतःलाच संपवलं असल्याचं स्पष्ट झालं असून मृतदेहाजवळ एक नोटही आढळून आली आहे. त्यामुळेच त्यांनी लिहिलेल्या या नोटमध्ये नेमकं काय आहे, सचिन जाधवर नेमके कोण आहेत आणि आतापर्यंतच्या पोलीस तपासातून कोणकोणती धक्कादायक माहिती समोर आली आहे, याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. मंडळी, बीड येथील जीएसटी विभागात कार्यरत असणाऱ्या एका अधिकाऱ्याचा मृतदेह सोलापूर धुळे महामार्गालगत कपिलधार रोडवर शनिवारी दुपारी एका कारमध्ये आढळला. हा मृतदेह होता सचिन जाधवर यांचा. सचिन जाधवर हे मूळचे बार्शी तालुक्यातल्या चुंब गावाचे रहिवासी. गरिबीतून शिक्षण घेऊन त्यांनी बीएससी ॲग्रीबायोटेक पूर्ण केलं. नंतर त्यांनी इंग्लिश या विषयात एमए पूर्ण केलं आणि 2012 मध्ये एमपीएससी परीक्षेत यश मिळवलं. नंतर त्यांची एसटीआय विभागात नियुक्ती झाली होती आणि ते सध्या बीड जीएसटी विभागात कार्यरत होते. या व्यतिरिक्त त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली होती, ते त्यांच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून. त्यांच्या चॅनलच्या माध्यमातून लाखो विद्यार्थ्यांना ते इंग्रजी विषयाचं मार्गदर्शन करायचे. सोबतच विविध स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रांवर देखील त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलंय आणि या स्पर्धा परीक्षेसाठी पुस्तकं देखील लिहिलेली आहेत. शुक्रवारी ते ऑफिसला जाण्यासाठी घराबाहेर पडले होते, मात्र रात्र होऊन सुद्धा ते घरी परतले नाहीत. खूप वेळ वाट पाहिल्यानंतर त्यांच्या मित्रांनी आणि नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली, तरी देखील त्याचा काही तपास लागत नव्हता. शेवटी त्यांच्या पत्नीनं पोलिसात धाव घेतली आणि सचिन जाधवर बेपत्ता असल्याची तक्रार दिली. याच दरम्यान सोलापूर धुळे महामार्गालगत कपिलधार रोडवर एका कारमध्ये एक मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. लागलीच बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळराजे दराडे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा जाधवर यांची कार वर्दळ नसलेल्या रस्त्यावर थांबवलेली आढळली. त्यांची गाडी आतून लॉक करण्यात आलेली होती. या गाडीमध्ये एक मडकं आणि त्यामध्ये कोळसा होता. त्यामुळे मडक्यामध्ये कोळसा पेटवण्यात आला होता. त्याचा धूर झाल्यानं गुदमरून जाधवर यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय. मात्र सुनसान रोडवर हा मृतदेह आढळून आल्यानं ही हत्या आहे की त्यांनी स्वतःला संपवले, असा प्रश्न निर्माण झालाय. मात्र पंचनामा करताना जाधवर यांच्या खिशामध्ये नोट आढळली असून यामध्ये बीड येथीलच जीएसटी विभागात कार्यरत असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्याचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या नोटमध्ये वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून जीवन संपवत असल्याचं लिहिण्यात आलंय. जाधवर यांचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आलाय. दरम्यान बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक मुदिराज यांनी दिलेल्या माहितीनुसार नोटमध्ये नाव असलेले आरोपी अधिकारी दिलीप फाटे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत. सोबतच या अधिकाऱ्याचा मृत्यू नेमका कशाने झाला हे शवविच्छेदन अहवालामधून समोर येणार आहे. मात्र एका जबाबदार शासकीय अधिकाऱ्याला आपल्याच वरिष्ठांच्या त्रासामुळे जीव गमवावा लागल्या असल्याने बीड जिल्ह्यात मोठी खळबळ उडालेली असून या घटनेमुळे प्रशासकीय वर्तुळातील तणाव चव्हाट्यावर आलाय. म्हणजे या संपूर्ण घटनेत सर्वात अस्वस्थ करणारा आणि गंभीर मुद्दा म्हणजे वरिष्ठांच्या मानसिक त्रासामुळे एका जबाबदार शासकीय अधिकाऱ्याला जीवन संपवण्याचा निर्णय घ्यावा लागलाय. सचिन जाधवर हे केवळ एक अधिकारी नव्हते, तर विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक, कुटुंबांचा आधार आणि समाजासाठी प्रेरणास्थान होते. अशा व्यक्तीनं नोटमध्ये स्वतःच्या वरिष्ठांच्या त्रासाचा उल्लेख करणं ही बाब अत्यंत धक्कादायक आहे. शासकीय सेवेत शिस्त आवश्यक असते, जबाबदाऱ्या असतात, पण मानसिक छळ, अपमान आणि सततचा दबाव जर एखाद्याच्या सहनशक्तीच्या पलीकडे गेला तर त्याचे परिणाम किती भयावह असू शकतात हे या घटनेनं पुन्हा एकदा दाखवून दिलंय. कामाच्या ठिकाणी होणारा दबाव, वरिष्ठांकडून होणारा छुपा त्रास आणि तक्रार करूनही न्याय न मिळण्याची भीती, या सगळ्यांचा एकत्रित परिणाम एखाद्या अधिकाऱ्याला आतून पूर्णपणे खचवू शकतो. म्हणूनच जर नोटमध्ये नाव असलेला अधिकारी खरोखरच जबाबदार असेल तर शासकीय सेवेत काम करणाऱ्या इतर अधिकाऱ्यांच्या सुरक्षिततेचं काय, आणि जर हा त्रास वेळेत थांबवला गेला असता तर कदाचित आज सचिन जाधवर जिवंत असते. ही घटना केवळ एका व्यक्तीच्या मृत्यूपुरती मर्यादित नाही, तर ती प्रशासनातल्या मानसिक छळ, दबाव आणि व्यवस्थेतील त्रुटींवर थेट प्रश्नचिन्ह उभं करणारी आहे. दोषी कोण आहे, सत्य काय हे तपासातून स्पष्ट होईलच. मात्र एक गोष्ट मात्र नक्की की वरिष्ठांच्या त्रासामुळे कोणालाही जीवन संपवण्याची वेळ येऊ नये,
यासाठी प्रशासनानं कठोर भूमिका घेणं आता अत्यंत गरजेचं बनलेलं आहे. या घटनेनं संपूर्ण परिसर हादरलेला असून सचिन जाधवर यांना न्याय मिळावा अशी मागणी केली जाते. पण या संपूर्ण घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सोबतच आपल्या विश्वासवारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.